पण दुर्दैवानं या मागाला शाब्दिक समाज असं समजलं जातं, कारण आपल्यामध्ये एक संघपणा नाही, एकमेकाचा दुसाच आहे, एकमेकाविषयी आदर नाही, प्रेम नाही. आणि जर सर्व मागे येतात मारामारी करायला मागे येतात, पण चळवळी मागे एकत्र येत नाही. की मला आलेला अनुभव आहे, प्रॅक्टिकल अनुभव. त्याविषयी चर्चा न करता आपण सगळेजण जमलोय, आपण मोर्चाची तारीख काढली पाहिजे. ते वर्गीकरण म्हणजे नेमकं काय आहे, तर एखाद्या बापाला जर 4 पोरं असतील, त्यातला एक पोरं कमकुवत असतील, तर त्याला एखादी चपाती त्याची आई बाजूला ठेवते, तो शाळेत आला त्याला दिलं पाहिजे लागलं, मग ती चढवून ठेवते. कारण थोडं येतं सगळं खाऊन लागतंय. धाकटा उपाशी बोंबलच्या पैसे तथा मला थांबतो दिली आणि ती काढून द्यायला दिली. ती आई आहे. बाबासाहेब आपल्या सगळ्यांची आई आहे. बाबासाहेबांनी सगळ्यांना सोडून दिल्या होत्या, सगळ्यांना राखीव जागा दिल्या होत्या. पॉझिटिव्ह आहे ती त्यांनी खाल्लं. हा मानसिक रोग आहे, ही मानसिकता आहे. जो दादागिरी करेल, जो ताकद सगळं खाणारच आहे, ही नैसर्गिक कृती आहे. म्हणून ठिकाणी ठेवायला त्याला तर समानतेला सगळ्यांनी न्याय दिला पाहिजे. आणि आपल्या बरोबरीचा चर्मकार समाज आला पाहिजे. ते फक्त मागच आहे का, ढोर समाज आला पाहिजे, गुरुड आला पाहिजे, भंगी आला पाहिजे आणि होणार आला पाहिजे. आणि हिंदू खाटी फक्त सोडून खातो तो पण आपल्याकडे आला पाहिजे. आणि ह्यांना जागा करायचं काम किशोर बाबा साहेबांचं आहे. त्यांची 10 माणसं येऊ द्या, आपली 100 असू द्या. त्यांना काय फक्त ऐकता खायला सवय आहे. आणि महाराबरोबर ताकदीने काम करते मान. आणि ह्या लोकांचं भांडण आजचं नाहीये की मांगा महाराजचं भांडण फार पूर्वीपासून आहे आणि ते मिटत नाही. काही माधुरचंच महाराज खापरी मारायची, माफ करा मला, ते मुद्दाम हे भांडणं वाढवायचा प्रयत्न करतात. आणि जर बाबासाहेबांना या खापरी मारायला त्रास देत आहे, तुम्हाला कोणा देणार नाही. बाबासाहेब असे म्हणले की जर मांगाच्या अन्याय झाला तर मी त्यांची बाजू घेणं, भंग्याची मांगाची बाजू घेणं मी वकील करेन. ते बाबासाहेबांचं वाक्य आहे. अण्णाभाऊ काय म्हणले की जग बदल घालून गाव. मग जग माणसाला काय करायला की गिन्नीचं घाव घालायचं आणि गिन्नीचं घाव घालण्याचं काम तिथल्या मातांना समाजात करू शकतो. कारण जेव्हा चळवळ जिवंत होती तेव्हा बाबासाहेबांचा सगळ्यात जवळची जात समाज म्हणून त्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं बाबासाहेबांना आणि त्यांनी प्रगती केली. की झोपलं, उशिरा जागा झालं, त्यामुळे ही पुढे गेली विमानानं आणि प्रगती बसली. आता शिकवतात तो एसटीपर्यंत आला. आता ते पोरं तर गाठी झाले मागायची. आता जाणीव झाली आणि जेव्हा जाणीव झाली तेव्हा त्याला मिळून देत नाही. आता मिळवण्यासाठी ते विरोध करतात. म्हणून आता समाजाला राग आहे. आणि तिथल्या व्यवस्थांना हे मान्य आहे की ह्या लोकांना जातीने भांडणं लावायची आणि बाबासाहेब चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक ते काही प्रस्तावित लोक करतात. याला आपण फसायचं नाही. महाराजांना कुठेही नाव ठेवू नका, त्याच्यावर चर्चाच करू नका. आपलं आपण काम निटन करू. कारण वाद घालायला वेळ नाही, वाद घालायला वेळ नाही हो. आता तुम्ही काय करायचं आहे तर तारीख फायनल करायची आहे आणि ह्या तारखेला बाबा मोर्चा आहे आणि जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पूर्ण करायची. चर्चा करायची कुठे काय दुरुस्ती जर केली ना तर आपल्याला काही यश मिळणार नाही. आपण काही सांगितलं आजच आणि त्या तारखेचा लवकर परत पाऊस सुरू होईल. असा आताचा पाऊस एक छपरी पाऊस आहे, दर सुरू झाला थांबत आहे. त्यामुळे आपल्याला परिणाम होईल. एक तर आपल्या समाजाला आर्थिक परिस्थिती प्रॉब्लेम आहे, या मोर्चा कसा चांगला करूया याच्या आपण जबाबदारीने काम करूया. मित्रांनो, आपण जात जी डोक्यात जात नाही त्याला जात म्हणतात असे ब्राह्मण म्हणतात. पण जी डोक्यात जाती तिला आपण जात समजूया. आपण मानवतेचा विचार करून माणूस म्हणून एकत्र येऊ आणि समाजाला सर्व घटकांचा जो हरित वंचित घटक आहे या मानाला समाजाला द्यायचा प्रयत्न करू. कारण 59 जातीमध्ये एका सगळे मिळत असेल तरी चुकीच आहे. त्याला काय मिळते, कधी शहाणा आहे, हुशार आहे, लायकी आहे, त्याला सगळं मिळवलंय बुद्धिमत्ता, मग तो घेतोय. आपण झोपून आपल्याला मिळवतोय, मला जागरूक झालाय त्याला मिळायला पाहिजे ना नागरिक. आणि म्हणून आपल्या सगळी जबाबदारी आहे की त्यांच्याबरोबर वाद नाही लागतात. कारण मला आम्ही चर्चा करतो रोज पण येतात. परवा दिवशी आमचा विजय डॉक्टर कस्तुर यांचा मुंबईवर पडतात, पुण्यावर पडतात. आपलं काय झालं की अवघड लागतं दुखणं झालंय. अवघड लागतं दुखणं आहे, बोलता येत नाही आणि फोडता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर विरोध करता आपले धर्मबंधू थोरले भाव आहेत. आणि तुमच्या मार्गावर जाणार आहे बाबासाहेबांच्या बरोबर, तुमच्याबरोबर तुम्ही आमचे थोरले भाव आहेत. थोरला भाव दारू असला, चांगला असला, वाईट असला तर धाकट्या भावानं थोरल्या भावाचा आदर करायचा आणि आपण प्रगती करायची. या विषयावर आपण सगळे एकत्र आला, आपण सगळे एकत्र जमला. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आज तारीख जाहीर करायची विनंती करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय लवकर.